नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला अगदी 10 ते 15 मिनिटात होणारे झटपट, चविष्ट आणि हेल्दी असे पदार्थ दाखवलेले आहेत. काही पदार्थ बनवायचे म्हटले तर आधीच आपल्याला भीती वाटायला लागते की खूप म्हणजे वस्तू लागतात, परत वेळही खूप लागतो आणि आपला पदार्थ फसला तर संपूर्ण वाया जातं. आपण जर स्वयंपाकाचं आणि पदार्थ बनवताना जर त्याचं पूर्वनियोजन केलेलं असेल ना, तर तो पदार्थातलं योग्य प्रमाण आणि नियोजनामुळे आपले पदार्थ फसत नाही आणि फसले तरीही आपण त्यातून काही ना काही शिकत जातो. हे मात्र नक्की खरं आहे. माझं आठवड्याचंच पूर्वनियोजन रविवारी सकाळीच होऊन जातं, कारण की रविवारी सकाळी अगदी 6:30 ते 7च्या दरम्यान मी भाजी घेण्यासाठी भाजी मार्केटमध्ये जात असते आणि मग त्यानंतर पुढची तयारी. आज मी तुम्हाला रव्याचा केक सांगणार आहे. इतका चविष्ट आणि मस्त स्पंजी असा होतो ना. योग्य प्रमाण घ्या तर तुमचा केक अजिबात फसणार नाही. महत्त्वाचं म्हणजे ना की घरातल्याच पदार्थांमधून तो तयार होतो, काहीही आपल्याला विकत आणावं लागत नाही. रवा केक बनवण्यासाठी 2 कप रवा घेतलेला आहे. तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या, वाटीच्या प्रमाणानेही योग्य होईल. तर रवा डायरेक्टली न घेता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून म्हणजे काही मिनिट, एखादा मिनिट किंवा अर्धा मिनिट फिरवून घ्या. खूप बारीक पावडर नाही करायची. अगदी म्हणजे नॉर्मली रवा दिसतो अशा पद्धतीने रवा वाटून घ्यायचा. आता प्रत्येकाकडेच आपल्याकडे ओव्हन नसतं, तर केक मी हा कढईतच बनवणार आहे. तर कढईमध्ये आधी मी मीठ टाकून घेत आहे. केकचं भांडे ठेवण्यासाठी स्टीलच्या कढईचा वापर करू नका किंवा वरूनही स्टीलचं झाकण झाकू नका, कारण मिठाच्या वाफेने स्टीलच्या भांड्याला रिॲक्शन होते आणि ते ताट किंवा जेही झाकलेलं असतं ना, तर संपूर्ण काळं होतं. पहिल्यांदा माझं असंच झालेलं, म्हणून मग मी आपल्याकडे जर ब्लॅक कोटेड म्हणजे कढई असेल किंवा ॲल्युमिनियमची असेल ना, तिचा वापर करा. रवा केक बनवताना सगळ्यात आधी दही घेतलेला आहे मी. 1 कप दही घेतलेला आहे. तर जे नॉनव्हेज नाही खात तर ते अंड्याचा वापर नाही करत, म्हणून मग दह्याचा वापर करायचा. केक खूप छान असा होतो. अर्धा कप तेल घेतलेलं आहे. शेंगदाणा तेल न घेता नॉर्मल जे तेल असतं ना, ज्याला वास येत नाही, त्या तेलाचा वापर करा. तेल आणि दही नंतर एकजीव करून घ्यायचं. या प्रकारातली रवी तुमच्याकडे असेल तर याचा वापर करून हे मिश्रण एकजीव करून घ्या. म्हणजे थोडा वेळ लागतो, 2 ते 3 मिनिट, पण तेल आणि दही संपूर्ण एकजीव झालं पाहिजे. तुम्ही बघत आहात की आता या दह्यामध्ये तेल टाकलं होतं असं वाटणारही नाही. या पद्धतीने हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. त्याच कपने मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. या मिश्रणात पिठी साखर आता ॲड करायची. पिठी साखर ही त्याच पद्धतीने या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्या. रवा केकचं मिश्रण म्हणजे सगळे पदार्थ टाकल्यानंतर बॅलन्स राहायला हवं, म्हणून अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. या मिश्रणात 1 कप दूध टाका आणि दूधही अगदी त्याच पद्धतीने मिश्रणामध्ये एकजीव करून घ्या, कारण की हे संपूर्ण आपण व्यवस्थित मिक्स केलं ना, तरच आपला केक फ्लफी आणि मस्तच असा स्पॉन्जी रवेदार होतो. दूध टाकल्यानंतर अर्धा चमचा मी बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि जो रवा आपण वाटून घेतला होता मिक्सरमध्ये, तर त्याला मी आता ॲड करत आहे. रवा ही मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा. सुरुवातीला आपल्याला रवा थोडा पातळ वाटतो, पण नंतर ते सगळा ओलावा तो ॲब्झॉर्ब करून घेतो रवा. त्यासाठी आपण रव्याला 10 मिनटं रेस्ट, म्हणजे या मिश्रणाला 10 मिनटं रेस्टसाठी झाकण झाकून ठेवून द्यायचं असतं बाजूला. माझ्याकडे केकचं मोठं भांडं नव्हतं, कारण की जे बॅटर झालेलं होतं ते छोटंसं होतं. मग मी कुकरचा डबा घेतला. पण कुकरच्या डब्याचा काय प्रॉब्लेम होतो की जो कुकरच्या डब्यातला मधला जो भाग आहे बघा, तो उंचावरती आहे. तर
प्लेन डबा घ्यायचा. मला सुरुवातीला लक्षात नाही आलं, प्लेन डबाही होता माझ्याकडे. तर आपल्याला ना कुकरच्या डब्यामध्ये थोडे 10 मिनटं जास्त म्हणजे शिजण्यासाठी वेळ द्यावा लागतो केकला. आजूबाजूचा केक लवकर शिजतो, पण मधला भाग उंचावर असल्यामुळे थोडा वेळ जास्त घेतो केक. तर अगदी 30 ते 35 मिनटामध्ये कढईमध्ये केक अगदी लुसलुशीत, स्पॉन्जी आणि चविष्ट असा तयार होतो. कुकिंग पेपर घेतला म्हणजे बटर पेपर, त्याला ना या डब्याच्या मापाचं कापून घेतलं, डब्याला तेल लावून घेतलं आणि तेल लावलेल्या भागावरती हा पेपर ठेवला आणि वरती परत थोडं तेल लावून म्हणजे मी पेपरला तेल लावून इझिली पेपरमुळे आपला केक बाहेर येतो. एक्स्ट्राचं जे ओलंपण होतं रव्या म्हणजे या बॅटरमधलं ते रव्याने पूर्ण ॲब्झॉर्ब केलं आहे. नंतर मी व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. ते जर नसेल तुमच्याकडे तर आपली म्हणजे वेलची असते ना, तिला कुटून घ्या. साखरसोबतच मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या 2-3 वेलची आणि ती पावडर म्हणजे साखरसोबतच ॲड होते. आणि सगळ्यात शेवटी मी बेकिंग पावडर टाकलेली आहे. बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे बॅटर ना एकाच दिशेने फिरवायचं आणि ते लगेच मिक्स केल्यानंतर डब्यात त्वरित टाकून घ्यायचं. या बॅटरमधील एअर निघून जाण्यासाठी डब्याला 3 ते 4 वेळेस या पद्धतीने मी ठोकून घेतलेला आहे अगदी हलक्या हाताने. माझ्याकडे टुटी फ्रुटी पण नव्हती, तर मी पिस्त्याचे बारीक काप केले आणि बदामाचेही काप केले. तुम्हीही तुमच्याकडे जेही असेल ना ते टाका. म्हणजे आपल्याला अगदी आपण थोडेसे पदार्थ आणतो आणि मग परत ते खूप पडून राहतात, म्हणून मग जेही घरात असेल ना त्याचा वापर करून हा केक अतिशय चविष्ट बनतो. कढई 15 ते 20 मिनटं आधीच आपण फ्री हिटिंगसाठी अगदी स्लो गॅसवरती सुरू करून द्यायची झाकण झाकून. मग पटकन केक बनायला मदत होते त्यामुळे. तर वरून मी हे काचेचं झाकण झाकलं कढईवरती. ह्या झाकणामुळे पाणी नाही पडत केकमध्ये, मला असं वाटलं होतं. छान झाला अगदी केक. मीडियम फ्लेमवरती 35 मिनटं लागतात. तर केक तयार झाल्यानंतर ना आपल्याकडे टूथपिक असेल किंवा नसेल तर चाकूने मधल्या भागामध्ये ना म्हणजे टाकून बघायचं. जर आपल्याला केकचं बॅटर नाही लागलेलं दिसलं तर केक झाला आहे असं समजायचं. नंतर केक झाल्यानंतर मी या डब्याला बाहेर काढलं, त्याला 15 ते 20 मिनटं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर चमच्याच्या मदतीने कॉर्नरने बाजूला केलं. केक अगदी छान कुठेही न तुटता बाहेर म्हणजे निघाला आहे डब्यातून. डब्यातून केक काढल्यानंतर कधीच कट करायचा नाही लगेच. त्याला 30 ते 40 मिनटं थंड होऊ द्यायचं, कारण की आजूबाजूनेही खूप म्हणजे वाफ असते केकमध्ये. जर आपण लगेच घाई केली तर तो केकचे तुकडे पडतात, म्हणून कमीत कमी म्हणजे 40 मिनटं तरी राहू द्यायचा. मुलं खूप घाई करत असतील तर फॅन खाली ठेवा, पण लगेच कट करू नका. केक तयार झाल्यानंतर जवळपास मी 1 तासानंतर कट केलेला आहे, तरी पण केकमधून बघा वाफ निघते. म्हणून मग थोडं वाट बघायची, म्हणजे आपली मेहनत सफल होते. अशा पद्धतीने केक तयार झालेला आहे. अतिशय चविष्ट मस्तच झाला होता. तुम्ही स्वयंपाकाच्या पूर्वनियोजनाच्या व्हिडिओला पूर्वतयारीला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यासाठी मी मैत्रिणींनो तुमची मनापासून आभारी आहे. रविवारी मी परत तुम्ही सुरुवातीलाच बघितलं भाजी मार्केटमधून भाजी आणलेली. तर मी सगळ्या भाज्या स्वच्छ करून निवडून घेतल्या की म्हणजे आठवडा माझा अगदी सुखकर जायला हवा म्हणून. आणि टिश्यू पेपर ठेवला खाली आणि त्यामध्ये मी भाज्या स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही आठवड्याचं पूर्वनियोजन स्वयंपाकाचं म्हणजे पूर्वनियोजन हा व्हिडिओ बघितला नसेल ना, या व्हिडिओच्या 3 व्हिडिओ आधीच तो बनवलेला आहे, तो नक्की बघा. कांद्याची पात आणि डांगर मी कट करून ठेवले होते, कारण मी त्याच दिवशी ते वापरणार होते. जनरली मी भाज्या कट करून ठेवत नाही, फ्लावरही मी तुकडे टाईप करून ठेवलेला आहे. आणि पालेभाज्या या निवडून ठेवते, कारण की त्या देठासकट ठेवल्या तर त्या लवकर खराब होतात म्हणून.
भाज्या आधीच निवडून ठेवलेल्या असल्या ना तर जेवण बनवणं एवढं इझी होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, पावसाळ्यात तर भाज्यांना खूप माती लागलेली असते, म्हणून ना मग त्यांना तर म्हणजे निवडणं खूप मोठं कामच असतं. एक दिवशी आपल्याला खूप त्रास होतो या भाज्या निवडण्याचा, पण आठवडा आपला खरंच सुखकर होतो. गवार, वालाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगांना जनरली म्हणजे निवडायला खूप वेळ लागतो. आणि ह्या भाज्या जर आपण आणल्या त्याच दिवशी निवडल्या नाही तर त्या चिवट होतात आणि खूप वेळेस ना वायाही जातात, कारण की त्या काळपट पडतात. म्हणून मग लगेचच्या लगेच निवडून ठेवल्या ना तर आपल्याला म्हणजे हे नियोजन खूप छान आणि झटपट जेवण बनवण्यासाठी मदतीस येतं. या स्वयंपाकाच्या छोट्याशा नियोजनामुळे आठवडा खूपच छान जाईल, कारण कधीतरी आपल्याला उठायलाही लेट होतं. तर भाजी निवडलेली असली ना तर अवघ्या 5 मिनिटात आपण भाजीला फोडणी देतो. आणि जर आपली भाजी निवडलेली नसली ना तर सगळी चिडचिड होत असते. म्हणून मग रविवारीच या पद्धतीने तुमच्या गावात जशा पद्धतीने भाजी बाजार भरत असेल तर असं स्वयंपाकाचं नियोजन नक्कीच करा. त्याच दिवशी ना भाज्या निवडल्यानंतर बाहेर जाऊन आल्यानंतर मला जरा थकवाच आला होता. मग काय जेवण बनवायचं तर हे प्रश्नच पडला होता दुपारी, कारण की नाश्ता पोटभर झालेला होता सकाळी. म्हणून मग दुपारचं जेवण मला हलकंच हवं होतं सगळ्यांना. तर मी ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ करण्याचं ठरवलं. कांद्याची पात म्हणजे मस्त चिरूनच झालेली होती. तर अगदी इझिली 10 मिनिटाच्या आत ज्वारीचं पीठ, तीळ, ओवा, जिरं, लसूण, थोडीशी मिरची आणि कांद्याची पात, एक कांदा, असं झटपट असं चविष्ट थालीपीठ तयार झालं. आता पुढचा पदार्थ आहे पनीर पराठा. तर पनीर पराठा बनवण्यासाठी मी अमूलचं पनीर आणलेलं आहे. लोकल दुकानांमधलं पनीर घ्यायचं नाही, कारण की ते आरोग्यासाठी खूप घातक असतं. ते कशा प्रकारे बनवलं जातं हे आपल्याला माहिती नसतं. पनीर घेताना नेहमीच कंपनीचंच पनीर घ्या. पनीर पराठा बनवण्यासाठी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत. पनीर मी किसून घेतलेला आहे जाडसर. आणि त्यामध्ये ना 1 वाटी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरने छान चव येते. आणि लसूण आणि मिरची वाटून झालेल्या आहेत. ते अगदी खूप बारीक पेस्ट न करता असं रवाळ वाटायचं, त्याच्यामुळे पराठ्याला छान चव येते. पराठ्याचं जे सारण आहे पनीरचं त्यामध्ये ते मी वाटलेलं मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली. आलंही टाकू शकतात, पण मिरची तिखट असल्यामुळे मी आल्याचा वापर केला नाही. लगेच मी कणिक मळून घेत आहे. कणिकमध्ये अगदी थोडंसं चवीपुरता मीठ टाकलं, अर्धा पळी तेल टाकलं आणि कणिक म्हणजे थोड्या प्रमाणात पाणी घेऊन मी भिजवून घेतलेली आहे. पोळीची कणिक आपण खूप म्हणजे पातळ भिजत असतो, तर ही घट्टसर भिजायची असते. या मिश्रणामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, 4 ते 5 पुदिन्याची पानं, ती बारीक अशी चिरून घ्यायची. आणि आमचूर पावडर असेल तर ती टाका अर्धा चमचा, किंवा लिंबू पिळा पावभाग लिंबूचा. आणि जिरं टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये ना काळं मीठही मी अगदी छोटा पाव चमचा टाकलेला आहे. आणि चवीपुरता तिखट टाकलं आहे. ऑलरेडी मिरच्या टाकलेल्या आहेत. आपण कणिकमध्येही मीठ टाकलेलं आहे. ऑलरेडी पाव चमचा काळं मीठ टाकलेलं आहे. तर मीठ अगदी चवीपुरताच टाकायचं या मिश्रणामध्ये. आणि हे मिश्रण हलक्या हाताने या पद्धतीने मिक्स करून घ्या. पराठ्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. कणिकही रेस्ट करून झालेली आहे. आता यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेला एक कांदा ॲड केला, कारण कांदा सुरुवातीला यासाठी ॲड केला आणि कांद्याला खूप पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळे आपला पराठा फुटून जातो. तर म्हणून मग सगळ्यात शेवटी पराठा लाटण्यापूर्वी कांदा ॲड करायचा. पद्धतीने पराठ्यामध्ये सारण भरलं आणि पराठा हलक्या हाताने लाटून घेतला. खूप असा जोर लावून लाटायचा नाही, नाहीतर पराठा फुटून जातो. पनीर पराठे लहान मुलांना किंवा मोठ्यांसाठीही खूप चांगले आहेत. टिफिनसाठी खूप इझी आहेत. बनवणार आहोत कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी 3 वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे. तिला हलक्या हाताने चिरून घेतलेली आहे, खूप बारीकी चिरली नाही. त्यामध्ये 1 मोठा चमचा, म्हणजे आपले पोहे खायचे 3 ते 4 चमचे बसतील एवढी तीळ टाकली. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मिरचीही घेतलेली आहे. इथे मी प्रमाण जास्त दाखवलं, कारण या सोबतच मला
उसळ भाती करायचा होता, म्हणून मग लसूण मिरची लागणारच होती. आणि जर तुमच्याकडे खोबरं किसलेलं असेल तर मला यामध्ये ना खोबरं किसलेलं टाकलेलं आवडतं आमच्याकडे, म्हणून मी अगदी 2 चमचे किसलेलं खोबरं त्यात टाकलेलं आहे. पाव चमचा हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा तिखट टाकलेलं आहे, ऑलरेडी मिरच्या टाकल्या आहे. लहान मुलं असतील तर तिखट नाही टाकलं तरी चालेल. धने जिरे पूड 1 चमचा टाकली. या धने जिरे पूडमुळे खूप छान चव येते. अर्धा चमचा ओवा टाकल्या आणि जे आपण लसूण आणि मिरचीचं मिश्रण वाटून घेतलं होतं ना, तर ते यात ॲड करायचं. काही जण आलंही टाकतात, पण खूप तिखट होईल, लहान मुलं खात नाही, म्हणून मग मी आलं नाही टाकलं. चवीपुरता मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करून घ्या. कोथिंबीर आणि सगळे टाकलेले पदार्थ एकजीव झाले पाहिजे आणि त्यानंतर ना हे 10 मिनटं झाकून ठेवायचं. मीठ टाकल्यामुळे कोथिंबीरला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपण बेसन पीठ आणि तांदूळाचं पीठ ॲड करायचं आहे. तांदूळाचं पीठ नसेल तरी चालेल, मग फक्त बेसन पीठ ठेवा, किंवा मुगाच्या डाळीचं पीठ तुम्हाला वापरायचं असेल तर तेही करू शकतात. तर ह्या 3 वाटी कोथिंबीरमध्ये 1.5 वाटी पीठ टाकलेलं आहे. 1 वाटी बेसन पीठ टाकलं आहे, मला आता अंदाज आलेला आहे, आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. कोथिंबीरला सुटलेल्या पाण्यामध्येच आपण पीठ ॲड करून ते भिजवायचं आहे. वरून पाणी टाकायचं नाही. खूप ड्राय झालं, मी ना अर्धा पळी तेलही टाकलेलं आहे स्मूथ होण्यासाठी. खूप ड्राय झालं तरच अगदी हलक्या हाताने पाण्याचा हात लावा, पण पाणी शक्यतो ॲड करू नका. कोथिंबीर वडी छान कुरकुरीत होते पाणी न टाकल्यामुळे. त्यानंतर या पद्धतीने मी गोळे करून घेतले. इडली पात्रामध्ये वाफेवरती ठेवलेले आहेत. 7 ते 8 मिनटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनटात वडी तयार होते वाफून. मसाले भात असतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपण उसळ भात बनवूया. अतिशय चविष्ट असा लागतो. तेल घेतलं, तेलामध्ये शेंगदाणे घेतले चवीनुसार, कढीपत्ता टाकला, जिरं टाकलं, मोहरी टाकले, 2 कांदे टाकले. हे 4 जणांच्या क्वांटिटीसाठी आहे ही सगळ्या वस्तू. कोथिंबीर वडी बनवताना मिरच्या आणि लसणाची पेस्ट बनवली होती, त्यामध्येच मी पाव वाटी खोबरं घेतलं आहे आणि जिरं घेतलं आहे. ते मिक्सरमधून वाटून घेतलं रवाळ, आणि ते ह्या मिश्रणामध्ये फोडणीमध्ये म्हणजे टाकलेलं आहे. कोथिंबीर वडी 7 ते 8 मिनिटांमध्ये चांगल्यापैकी वाफवून झालेली आहे. तिची मी या प्रकारे कट करून घेत आहे राऊंड शेपमध्ये. या मिश्रणामध्ये धने जिरे पूड टाकली, पाव चमचा हळद टाकली, चवीनुसार तिखट टाकलं आणि हे मिश्रण मिक्स करून घेतलं. तुम्ही मला गोडा मसाल्याबद्दल नेहमी विचारतात, तर केपरचा गोडा मसालाही खूप छान आहे. 1 चमचा गोडा मसाला टाकला. गोडा मसाला हा खूप तिखट नसतो, म्हणून मग मी त्याचा वापर करत असते. लहान मुलांनाही तिखट लागत नाही. मी उसळ ऑलरेडी 1 दिवसापूर्वीच या पद्धतीने पोळीच्या डब्यात टाकलेली होती. खूप छान मोड आलेले मूग आणि मटकी एकत्र टाकलेले. तर 2 वाटी तांदूळ, 2 वाटी उसळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकतात. अतिशय चविष्ट अशी ही उसळ भात होतो. अंदाजानुसार पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळ आल्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं. पाण्याला ज्यावेळेस उकळ येते ना, तर त्यावेळेस पुदिना घ्यायचा. पुदिन्याचे 4-5 पत्ते असे चुरून घ्यायचे किंवा चाकूने कट करून घ्यायचे आणि ते त्या भातामध्ये टाकायचे. खूप छान असा फ्लेवर येतो, म्हणजे भाताला, बिर्याणीला, पुलावला. कुकरच्या 2 शिट्ट्या घेतल्या. तर त्यानंतर मी थंड होण्यासाठी कुकर बाजूला ठेवला. लगेच मी आता कोथिंबीर वडी फ्राय करण्यासाठी घेत आहे. मागील व्हिडिओमध्ये मी डीपली फ्राय केली होती, आता मी फक्त शॅलो फ्राय करणार आहे. वड्या शॅलो फ्राय झालेल्या आहेत. याही वड्या छान लागतात. ज्यांना डीप फ्राय करायच्या असतील त्यांनी डीप फ्राय करा, ज्यांना शॅलो फ्राय करायच्या असतील शॅलो फ्राय करा. नक्कीच ट्राय करा, छान लागतात या वड्या. आपल्याकडे पाहुणे आले, झटपट काही बनवायचं नसेल, स्वीट नसेल घरात, तर अशा पद्धतीने आपण या वड्या बनवू शकतो. 10 मिनटात पीठ भिजवलं जातं, शिजून 7-8 मिनटात होतात, म्हणजे खूप वेळ लागत नाही. इकडे उसळ भाती तयार झालेला आहे. चला मैत्रिणींनो, या मग जेवायला.
मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला या व्हिडिओमधला एकही पदार्थ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटही नक्की करा. आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत.